कोणाकोणाला आवडतं चिकन? चला तर मग पाहूया घरच्या घरी बनवलेल्या सोप्या पद्धतीने चिकन थाळी। हे माझे 1 किलो चिकन आहे। मी याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे। पातेलं आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालूया। कांदा थोडा परतून झाला की त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची। कांदा आपला हलकासा भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट घालूया। आलं लसूणची पेस्ट आपण थोडा वेळ भाजून घेऊया। चिकनला पण आपण हळद लावलेली आहे, तरी पण मी फोडणीमध्ये हळद घालते। लगेच कोथिंबीर घालूया। कांदा ते परतून झालेला आहे, आता त्याच्यामध्ये आपण चिकन घालूया। चिकन आपण छानपैकी परतून घेऊया। आज आपण पातेल्यावरती ताट ठेवून पाणी गरम करून घेतलं असतं, पण काय होते रेसिपी खूप मोठी होत आहे, म्हणून मी साईडला जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते मी चिकनमध्ये घालत आहे। गरम केलेलं पाणी आहे 1 ते 2 ग्लास, त्याच्यामध्ये घालते येते। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया। चिकन शिजवण्यासाठी आता आपण अर्धवट ताट ठेवून ताटावरती पाणी घालूया। चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण पाहूया चिकनसाठी लागणारे वाटण। भाजलेलं खोबरं, 1 मोठा कांदा, लसूण, आलं, हे भाजलेले धने, भाजलेले फुटाणे आणि कोथिंबीर। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। बघू शकता आपला अळणी सूप तयार झालेला आहे आणि चिकन सुद्धा शिजलेलं आहे। चिकन मी वेगवेगळं करून घेतलेलं आहे। इथं मी हे फ्रायसाठी घेतलेलं आहे आणि हे रश्श्यासाठी घेतलेलं आहे। हे वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे आणि रश्श्यासाठी लागणारे मसाले बघूया। हा कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद, काश्मीर लाल तिखट आणि हा घरचा मसाला आहे। तर आता आपण रस्सा बनवायला घेऊया। कढई तापली की आपण त्याच्यामध्ये तेल घालूया। कढई आपली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालू शकता। तेल आपलं गरम झालेलं आहे, वाटलेलं वाटण घालूया त्याच्यामध्ये। याचं छान परतून घ्यायचं। मी सूप आणि रश्श्यासाठी दोन्हीसाठी एकत्रच भाजते मसाला। आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया, काढून घेतलेले मसाले असे मिक्स करूया छानपैकी। हे असं छान परतून घ्यायचं। हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। हा मसाला तुम्ही फ्रायसाठी पण वापरू शकता आणि रश्श्यासाठी पण यूज करू शकता। हा मसाला मी फ्रायसाठी आणि रश्श्यासाठी एकत्रच भाजून घेतलेला आहे। मसाला आपला परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मी चिकनचे पीस घालतेय। पीस घातलेले आता मी अळणी पाणी घालतेय। चिकन परतताना कढईमध्ये परतलेलं आहे। आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे मी चिकन पातेल्यात ओतून घेतलेला आहे। रस्सा तुम्हाला कितपत पातळ हवाय, घट्ट हवाय त्याप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी घालू शकता। आपण चिकन शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालूया। आता कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातलेली आहे। चिकन आपण उकळायला ठेवूया, तोपर्यंत आपण फ्राय बनवून घेऊया।
कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया। पण आता जो रशासाठी मसाला फ्राय करून घेतला होता तोच मी फ्रायसाठी वापरतेय। मसाला आपला फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये चिकन घालूया। आपण ह्याला छान परतून घेऊया। सुका हवा असेल तर तुम्ही एकदम सुकं करू शकता किंवा थोडंसं लपतपीत पण घेऊ शकता, थोडासा रस्सा। फ्राय मध्ये मी आता जो आपण रस्सा उकळून घेतलेला आहे ना तो घालतीये। चव खूप छान येते याची। म्हणजे छान मिक्स करूया। मगाशी आपण चिकन शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, आता चवीनुसार मीठ घालूया। ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया। मिक्स करते। आता आपण याच्यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवूया। आपण हे झाकण काढूया, बघूया फ्राय शिजलंय का नाही। तर आपलं फ्राय शिजलेलं आहे। मी गॅस बंद करते। बघू शकता किती छान झालेला आहे, रंग पण किती छान आलाय। माझं थोडंसं ओलसर आहे, तुम्ही घट्ट पण करू शकता। तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपलं फ्राय बनवून तयार झालेलं आहे। एकदम छान असा रंग पण आलेला आहे। चिकन एकदम प्रॉपर शिजलेला आहे। आपला रस्सा सुद्धा तयार झालेला आहे आणि बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे। रंग तर एकदम सुरेख आलेला आहे। आता आपण भाकरीची तयारी करूया। गॅसवरती तवा ठेवते। या ठिकाणी आपली भाकरी सुद्धा तयार झालेली आहे। बघू शकता किती छान अशी गोल आहे। आपण थाळी बनवायला घेऊया। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।